Welcome all of you for the next lecture of accounting. In this lecture we will discuss about illustration number 5, which is given on the page number 32. Let us identify assets, liabilities, income, expenditures and capital from the given items. Tell me the items given to you. First one, land and building. So what is land or building? These are assets. So where we have to write land and building. Next one, what is? Tell me next item. Interest received. What is that? Received आहे. Interest भेटलाय. भेटलाय म्हणजे काय असेल? Next सांगा. कॉम्प्युटर. ओके. कॉम्प्युटर काय? एसेट. सो नेक्स्ट आइटम कोणता आहे? सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर म्हणजे काय? कोण सांगतं? व्हॉट इज सन्ड्री क्रेडिटर म्हणजे काय? मी सांगितले तुम्हाला. सन्ड्री क्रेडिटर कोणाला म्हणतात? काय? अशा ज्या व्यक्तीकडून आपण गुड्स उधार घेतले. का घेतो? एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला प्रोडक्शन करायचं, रॉ मटेरियल घ्यावं लागेल का नाही? घ्यावं लागेल का नाही? घ्यावंच लागेल. त्याशिवाय ती प्रोडक्शन करू शकते का? नाही. तर तुम्हाला समजा मार्कर बनवायचं. मार्कर बनवण्यासाठी तुम्हाला स्पंज लागतं, तुम्हाला प्लॅस्टिक लागतं आणि मग तुम्ही मार्कर बनवू शकता. डिंक लागतात, जे काही रॉ मटेरियल लागतं. आता हे रॉ मटेरियल तुम्हाला परचेस करावं लागेल मार्केटमधून, तेव्हा तुम्ही मार्कर बनवू शकाल. मग रॉ मटेरियल परचेस करायचं तुम्हाला कोणाकडून करणार? सप्लायर कडून. जो व्यक्ती तुम्हाला सप्लाय करतोय रॉ मटेरियल, त्या व्यक्तीकडून तुम्ही रॉ मटेरियल घेतलात आणि तोही उधारीवर घेतलात, म्हणजे पैसे दिलात का? मग तो कोण झाला तुमचा? सन्ड्री क्रेडिटर. पैसे द्यायचे, दिलेत का? द्यायचेत ना. लायबिलिटी म्हणजे देणं. कळलं का? लायबिलिटी म्हणजे काय? देणं. सन्ड्री क्रेडिटर आहे. सन्ड्री क्रेडिटर म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडून आपण गुड्स उधार घेतले, बिझनेसनं गुड्स उधार घेतले, पैसे दिलेत का? नाहीत. मग त्याची लायबिलिटी येईल ना. तो कळलं का? आता देणं आहे आपलं. लायबिलिटी म्हणजे देणे. ऍसेट म्हणजे ऍसेट. म्हणून सन्ड्री क्रेडिटर काय आहे? सन्ड्री म्हणजे शुल्लक, किरकोळ. आणि कारण की आपण रॉ मटेरियल म्हणजे खूप जास्त पैसे द्यायचे का? असं कंपनीला लाखो करोडो रुपयाचे आहेत का? शुल्लक आहेत. म्हणतो ना आपण देऊन टाकू पैसे, काय त्याला द्यायचे आहेत आपल्याला. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे काय? असा व्यक्ती ज्या व्यक्तीकडून कंपनीने गुड्स उधार घेतलेले, सप्लायर, आणि त्याचे पैसे आपल्याला देणे म्हणजे लायबिलिटी. कळलं का? लायबिलिटी म्हणजे काय असतं? लक्षात ठेवा या टर्म्स. नेक्स्ट पाठ करू नका, समजलं की तुम्हाला अवघड नाहीये. बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल म्हणजे काय? आपल्याला काही पैसे यायचे, आपण त्याला बिल दिले, पैसे यायचे. काय दिले आपण त्याला? बिल. बिल कशासाठी देतो? तो म्हणतो ना बिल पाठवून द्या, पैसे पाठवतो. म्हणतात ना बिझनेसमध्ये, बिल पाठवून द्या सर, पैसे पाठवतो. आपण बिल पाठवले, पैसे यायचे. बिल्स रिसिवेबल म्हणजे पैसे यायचेत ना. आलेत का? रिसिवेबल आहे. रिसिव्ड म्हणले का? रिसिव्ड म्हणजे आले, भूतकाळात गेलं. रिसिवेबल म्हणजे फ्युचर मध्ये येतील. अजून आलेत का? नाही, पण यायचेत ना. यायचेत म्हणजे काय?
ऍसेट ना, मग लिहू बिल्स रिसिवेबल. काय करताय बिल्स, ह्याला असं सुद्धा लिहितात BR बिल्स रिसिवेबल. कळलं का? कळतंय सगळ्यांना? प्रत्येक ट्रान्झॅक्शन कळतोय? तुम्हाला जर हे आयटम्स लक्षात आले तर पुढच्या चॅप्टर मध्ये जर्नल एंट्री करता येते, लेजर्स बनवता येते. सगळा बेस आहे, फाउंडेशन क्लिअर पाहिजे. चलो पुढं नेक्स्ट आयटम सांगा मला. डिस्काउंट रिसिव्ड का अलाउड आहे? ओके, डिस्काउंट अलाउड. हे काय झालं? आपला कस्ट अलाउड म्हणले. अलाउ करणे म्हणजे परवानगी दिली. अलाउ करणे म्हणजे काय? सर प्लीज अलाउ मी टू गो आउटसाइड द क्लासरूम, आय वॉन्ट टू गो फॉर अ सम पर्सनल वर्क म्हणतो ना आपण. म्हणजे काय? सर मला परवानगी द्या. अलाउ करणे म्हणजे परवानगी देणे. डिस्काउंट दिलं म्हणजे डिस्काउंटची परवानगी दिली. ते काय झालं? मी गुड्स विकलं होतं. मी म्हणजे कोण? कंपनी. इथं कंपनीला मी म्हणतोय, ठीक आहे, माझी कंपनी आहे ना, मी म्हणून ट्रीट करतो असं समजा. माझ्या बोलण्यामध्ये मी येईल हा बऱ्याचदा, मी म्हणजे कंपनी. आता बघा, ते माझा एक कस्टमर होता, ते म्हणलं साहेब पैसे देतो, डिस्काउंट काय आहे का नाही म्हणतो ना कस्टमर. म्हणलं किती रुपये द्यायचे रे साहेब? 2000 रुपये. ठीक आहे, 100 रुपये कमी दे. 100 रुपये कमी दिलं म्हणजे 100 रुपये कमी द्यायची परवानगी दिली ना आपण. डिस्काउंट अलाउ केलंय. अलाउ केलंय म्हणजे काय केलं? 100 रुपये आपला काय झाला? लॉस झाला ना. मग डिस्काउंट अलाउड, अलाउ आपण करत असतो. अलाउ कोण करत असतं? आपण म्हणजे कंपनी. कंपनी डिस्काउंट देत असते, देते ना. अलाउ म्हणल्यास एक्सपेंडिचर झालं ना. आता 100 रुपये कमी येतील ना. कळतंय? क्लिअर आहे? डिस्काउंट अलाउड. इथं बघा, इथंच आहे ना डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट बरोबर आहे? बरोबर आले? समजायले? आयटम्स कळाले? पाठ करायची गरज नाही. पाठ करणं म्हणजे पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. का बर? तुम्ही आज पाठ करताल, उद्या पाठ करताल, पण कधी ना कधीतरी विसरताल. पण मुद्दाच कळाला तर विसरतं का माणूस? नाही. कळालं का? समजून घेणं, अंडरस्टँडिंग. तुम्हाला एक जरी पॉईंट कळाला नाही की सर परत सांगा तर मला विचारा, मी लगेच सांगतो तुम्हाला. मी विचारल्यास रागवत नाही. आता मला डिस्काउंट अलाउड कळालं. पुढचा पॉईंट कोणता आहे? सन्ड्री डेटार्स. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे कोण? ज्याच्याकडून आपण गुड्स उधार घेतले, आपला सप्लायर. सन्ड्री डेटार म्हणजे असा व्यक्ती ज्याला आपण उधारीवर गुड्स विकले, आपला कस्टमर. त्याला कस्टमर का म्हणत नाही? कारण की आपण आपला तो डेटार आहे. डेटार म्हणजे त्यानं आपले पैसे देणे. डेटार म्हणजे काय? देणे. त्याने आपले पैसे देणे म्हणजे आपल्याला काय येणे ना. आले का? येतील ना. ते छोट्या छोट्या दुकानात लिहिलेलं असतं, उधार मांग के शर्मिंदा मत कीजिए. पण मोठे व्यवहार तर सगळे उधारीवरच चालतात. आणि सन्ड्री डेटार कोण आहे? आपला कस्टमर. असा कस्टमर ज्याने पैसे द्यायचे, दिलेत का? देतील ना. पण येणे ना. आलेत का? मग काय असेल बघा बरं. त्या सेक्शनला लिहिले का? लिहिले का? लिहू का मग? सन्ड्री डेटार्स. डीआर म्हणजे डेटार्स, ठीक आहे, शॉर्टकट मध्ये. सीआर म्हणजे क्रेडिटर्स. झालं का? पुढचा आयटम सांगा. गुडविल. मी काय म्हणलं? गुडविल ही इंटेंजिबल ऍसेट आहे. इंटेंजिबल म्हणजे असते पण डोळ्याने दिसत नाही. मॅकडॉनल्डचं नाव बघूनच पिझ्झा खायला जातो, है ना. लक्षात येईल? नावातच गुडविल आहे ना, सांगायची गरज नाही. मी पार्ले खातोय ह्याचा अर्थ पार्लेचा बिस्किट, नावातच गुडविल आहे. कॅडबरीचं असं ते फक्त एवढ्या मोठ्या चॉकलेट मधून कॅडबरीचा लांबून कवर जरी बघितला तर कळतं की कॅडबरी एवढं का गुडविल.
ऍपलच्या मोबाईलचा लोगो जरी बघितला मागचा, अर्धा सफरचंद पूर्ण पण देत नाहीत, अर्धा देते. बघूनच कळतं ऍपलचा मोबाईल आहे. गुडविल, गुडविल काय असते? गुडविल म्हणजे नाव, नाव म्हणजे गुडविल. आता गुडविल काय आहे? ऍसेट आहे. एखादी कंपनी गुडविल विकते ना, ते इथले मॅकडॉनल्ड्स किंवा कोणत्या इथं डॉमिनोजचा पिझ्झा आहे बघा आपल्याकडं आहे ना, ते डॉमिनोज वाला म्हणजे काय? स्वतः येते का अमेरिकेतून? पण इथले लोक त्याचं नाव वापरतात. फुकट वापरत असतील का? त्याला पैसे देत असतील ना, मग त्याला पैसे येतात ना त्या नावाचे. म्हणजे त्याचं नाव म्हणजे मार्केटमध्ये त्याचं ऍसेट आहे. ऍसेट म्हणजे इनटेंजिबल ऍसेट आहे, दिसतं का डोळ्याने? नाही, पण आहे. म्हणून गुडविल काय आहे? ऍसेट आहे. कसा ऍसेट आहे? इनटेंजिबल. बघा मग तिथं गुडविल इथंच आहे का? आलं का? काय अडचण आहे का? समजा की नाही समजा रे? लास्ट बेंच कळतंय? पुढचा आयटम सांगा. फ्रेट. आता फ्रेट काय असतं सर? हे बघा, तुम्ही एखादा रॉ मटेरियल मागवलं होतं, ते असंच हवेत आलं असेल का? एखाद्या ट्रकमध्ये, टेम्पोमध्ये, रेल्वेमध्ये, एअरपोर्टवर कसं तरी आलं असेल, कोणत्या तरी साधनाने आलं असेल. मग सन्ट्री क्रेडिट टॅक्स म्हणजे ह्याचे पैसे, सप्लायरला द्यायचे पैसे. पण त्या गाडीचं भाडं पण द्यावं लागेल की रे? गाडीचं भाडं म्हणजे फ्रेट. पाठ नसेल, लक्षात राहत नसेल, लिहून घेत चला. लिहून घ्यायला हरकत नाहीये वहीमध्ये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आज तुम्हाला आवड जातील, भविष्यामध्ये या पाठच होतात, कारण की नेहमीच आपण त्याच्यामध्ये ठेवतो है ना. फ्रेट म्हणजे काय? गाडी भाडं, ज्याच्यामध्ये आपण गुड्स मागवतोय. आता आपला कस्टमर गुड्स मागवत असेल तर फ्रेट कोण देणार? कस्टमर देणार. आपण मागवतोय, शिपिंग चार्जेस कोणाला लावतो? आपल्याला लागतं का नाही? कंपनी है ना. पण कंपनीने रॉ मटेरियल मागवलं असेल तर त्याचं भाडं कोण देणार रे? कंपनी देणार का नाही देणार? फ्रेट म्हणजे काय? गाडी भाडं. गाडी असेल किंवा रेल्वेमध्ये आलं असेल, कसं आलं? भाडे. कशाचा? वाहन, ज्याच्यातून आपण रॉ मटेरियल मागवले. मग त्याचे पैसे द्यावे लागतील का नाही रे? द्यावे लागतील. म्हणजे काय झालं रे? खर्च झाला ना. मग बघा बरं, फ्रेट कुठं आले? इन्कम आणि एक्सपेंडिचरला आले का? कुठं आले बघा? एक्सपेंडिचरला आले है ना. मग लिहू फ्रेट. पाठ नका करू, कळालं का? अगदी लॉजिकल. समजा की नाही समजा? नेक्स्ट आयटम सांगा. डिस्काउंट रिसिव्ड. जसं कस्टमर तुम्हाला डिस्काउंट मागतोय, तुम्ही पण कस्टमर असाल ना रे. कोणाचे ना कोणाचे? तुम्ही कस्टमर कोणाचे? या व्यक्तीचे कस्टमर आहात का नाही? सप्लायरचे तुमच्या. आणि तुम्ही सप्लायरला म्हणला, अरे सप्लायर मला डिस्काउंट दे. तो म्हणला दिला, म्हणजे आपल्याला डिस्काउंट भेटला ना. त्याने दिला, आपल्याला भेटला, म्हणजे डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ह झालाय. रिसिव्ह झाला म्हणजे काय झालाय? पैसे कमी द्यायचेत ना, म्हणजे फायदा झाला ना, गेन झाला ना. मग लिहित बघा बरं, तिथं चालेल का? काय म्हणतो त्याला? डिस्काउंट रिसिव्ड. करेक्ट आहे का? एकदम करेक्ट. जाईल डोक्यामध्ये. क्लिअर कट. नेक्स्ट आयटम सांगा. जसा बिल्स रिसिवेबल, पैसा यायचा होता ना, जसं तुम्ही लोकांना बिल दिलं आणि म्हणलं माझे पैसे दे, तुम्हाला पण कोणीतरी बिल देतं ना. बिल्स पेएबल, लाईट बिल आले, बिल्स पेएबल. फोन बिल आले, बिल्स पेएबल. असतात ना बिल्स पेएबल. आपल्याला पण लाईट भाडं येतं, फोनचं रेंट येतं, ते काय ते सगळं द्यावं लागतं ना. आता लोकांचा बिल आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे पेएबल आहे ना. दिलाय का? पण द्यावं तर लागेल की रे. देणं आहे ना आपलं. मग कुठे येणार रे? नक्की बघा, मला कळत नाही, तुम्ही सांगायला म्हणून मी लिहिलं. बिल्स पेएबल, ह्याला शॉर्टकट मध्ये असं लिहितात. समजा की नाही? समजा ना रे. आता पुढचा आयटम सांगा.
अमित कॅपिटल, ते अमितचं कॅपिटल आहे म्हणजे काय, त्याने पैसा लावलाय बिझनेस मध्ये, म्हणजे नावाचंच कॅपिटल आहे. ते कुठे येईल, लिहू का मग, नक्की. ना ते खर्च झालंय, ना ते इन्कम आहे, ना ती लायबिलिटी आहे, ना ती देण आहे. कॅपिटल आहे, कॅपिटल हा वेगळा पार्ट आहे. ठीक आहे, त्याने पैसा लावलाय बिझनेस मध्ये, म्हणून अमित कॅपिटल. ओके ओके, डाऊट नाही कोणाला, नक्की. नेक्स्ट आयटम सांगा, इंटरेस्ट ऑन. मला सांगा, कंपनीचे पण पैसे असतात ना रे, कंपनीने पैसे असे स्वतःकडे ठेवते का, कंपनी बँकेत खातं काढते ना रे, बँकेत खातं काढलंय कंपनीनं आणि तिथं एफडी केली आहे, एफडी फिक्स्ड डिपॉझिट. तुम्ही एफडी केली तर तुम्हाला व्याज भेटतो ना रे, कंपनीने एफडी केली तर कंपनीला पण व्याज भेटेल का नाही. इंटरेस्ट रिसिव्ड का पेबल काहीच म्हणलं नाहीये, पण रिसिव्डच असतं का नाही. एफडी केली म्हणजे डेपॉझिट केली, डेपॉझिटवर इंटरेस्ट भेटत असतो. सांगायची गरज आहे का, रिसिव्ड आणि पेबल समजदार पैशाला कापी आहे, कॉमन सेन्स आहे की बाबा एफडी केली आहे कंपनीला आणि कंपनीला त्याच्यामधले काय भेटायला आहे, व्याज. मग ती इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे, इन्कम. देऊ का मग इन्कम, बघा बरं इन्कम साईडलाच आहे का इन्कम, बरोबर आहे. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड ओके. नेक्स्ट सांगा मला, तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट कळतं का रे. आता तुम्ही बँकेत गेला, तुमच्या खात्यामध्ये 20,000 आहे आणि तुम्हाला 22,000ची गरज आहे लगेच. कस्टमर आहात तुम्ही बँकेत, आधार कार्ड पॅन कार्ड सगळं जमा आहे तुमचं बँकेमध्ये. तुम्हाला त्यांना तुम्हाला घर, त्यांना तुमचं घर सुद्धा माहिती. तुम्ही मला साहेब 2,000 रुपये कमी पडेल, उद्या भरतो, द्या बरं 22,000. देते का ते, का देत नाही, द्यायला पाहिजे का नाही, पण देत नाही का, तुमचा जो अकाउंट आहे तो सेव्हिंग अकाउंट आहे. कळलं का, तुम्ही कोणतं खातं काढतात, सेव्हिंग. बिझनेसमॅन जे असतात ना, बिझनेसमॅन करंट अकाउंट काढत असतात. का बरं, ते कितीदाही पैसा टाकतात आणि कितीदाही पैसा काढू शकतात बँकेमध्ये, त्यांचं रोजचा व्यवहार आहे. आणि मोठे मोठे ट्रान्झॅक्शन असतात, बँकेचे प्राईम कस्टमर असतात ते. बँक काय म्हणते, अरे बिझनेसमॅन, तुला जर कधी पैशाची गरज पडली तर आम्ही तुला एक्स्ट्रा पैसे सुद्धा काढू देऊ, तुझ्या खात्यात नसताना सुद्धा. का, उद्या परत येशील तेव्हा पैसे दे. त्याच्यासाठी बँक थोडासा व्याज घेते, थोडासा. कधी कधी बिझनेसमॅनच्या खात्यामध्ये करंट अकाउंट होल्डर्स म्हणजे कोण, फक्त आणि फक्त बिझनेसमॅन. म्हणजे ते बिझनेसमॅनला लोन देत नाही, ते बिझनेसला लोन देतात. सेपरेट लिगल एंटिटी. बिझनेस आणि बिझनेसमॅन वेगवेगळे पर्सन आहेत. ते घरामध्ये रिलायन्सचं D2H कनेक्शन आहे किंवा जिओचं कार्ड आहे, जिओचं कार्ड चालत नसेल तर मुकेश अंबानीवर केस करतात का रे, रिलायन्स कंपनीवर करतात ना, जिओवर करतात ना. कारण की मुकेश अंबानी आणि जिओ कंपनी दोन्ही वेगवेगळे पर्सन आहेत. कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन, आणि म्हणून कंपनीला, फर्मला, बिझनेसला बँक लोन देते. किती, थोडासा. म्हणजे खात्यात पैसे नसताना सुद्धा त्याच्या खात्यातल्या, म्हणजे खात्यात पैसे असण्यापेक्षा जास्त पैसे कधी कधी बँक तुम्हाला देते. त्याला म्हणते ओव्हरड्राफ्ट. ड्राफ्ट म्हणजे ओव्हर म्हणजे जास्त, जास्त पैसा काढून घेतला. खात्यात होते का तेवढे नव्हते, खात्यात होते फक्त 2 लाख आणि काढले 2,10,000. समजा 10,000 एक्स्ट्रा बँक देते. कशासाठी देते, कोणतीही बँक, फक्त करंट अकाउंट होल्डर्सला. मग ओव्हरड्राफ्ट 10,000 रुपये जास्त दिलेत, कोणाला भेटले, फॉर्मला भेटलेत ना 10,000 रुपये जास्त. पण द्यायचेत का नाही रे, परत द्यायचेत का नाही, का ठेवून घेतात 10,000. गिफ्ट थोडीच आहे, एका प्रकारचं छोटंसं लोन आहे. आता
त्याला ड्राफ्ट का म्हणतात, लोन का म्हणत नाही? लोन करण्यासाठी वेगवेगळी प्रोसिजर लागते. ते जाणार, मॅनेजरला भेटणार, मला 10,000चं लोन करायचंय, एवढं करून तर त्यांना जाते दुकानात आणि घेऊन येतात. एवढ्या सगळ्या प्रोसिजर मधून वाचण्यासाठी तो काय म्हणतात, साहेब 10,000 रुपये द्या, मी तुम्हाला देतो. एक छोटीशी स्लिप असते ओव्हरड्राफ्टची, ती भरावी लागते आणि तुम्हाला लगेच ओव्हरड्राफ्ट भेटतं. पण तुम्हाला पैसा भरायचा आहे ना, कधी भरायचा आहे? काय म्हणला, बोला. ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे ना, पैसा द्यायचा आहे, दिलाय का? पण बँक ओव्हरड्राफ्ट बघा बरं, लायबिलिटी साईडला दिलंय का? येऊ का मग? ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? ओव्हर म्हणजे जास्त, ड्राफ्ट म्हणजे काढणं. ड्राफ्ट करतात ना तुम्ही, स्लिप भरणं म्हणजे ड्राफ्ट करणं. ओव्हर ड्राफ्ट, ड्राफ्ट करून पैसा काढणं नाही. लिमिट असते बँकांची, तुमच्या खात्याच्या लिमिट प्रमाणे देतात. प्रत्येकाची ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी वेगवेगळी असते. कळालं का? मुकेश अंबानीला 10,000ची गरज पडत नाही. फरक आहे ना. रिलायन्स कंपनीची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी त्याच्या हिशोबाने असतात. लातूरच्या एखाद्या बिझनेसमॅनची फॅसिलिटी त्याच्या हिशोबाने असतात. ओव्हरड्राफ्ट हा तुमच्या कंपनीच्या व्यवहारावर डिपेंडंट असतो. बँक त्या हिशोबाने ओव्हरड्राफ्ट ठरवते. कळालं का? लक्षात आलं का? एक उदाहरण देतो बघा, लोन कसं असतं. तुमच्या दुकानात एक नोकर आहे, काम करतो, 10,000 रुपये पगार आहे. तो कधी म्हणला, साहेब 200 रुपये द्या, आता मला गरज आहे. साहेब लगेच काढून देतात. टेन्शन येतं का साहेबाला? 200 रुपये मागायला म्हणून. साहेबाला माहिती आहे की 10,000 रुपये पगार आहे, 200 रुपये मागायला. घरात काम करणारी मावशी 400 रुपये घेते भांडे घासायचे, ती म्हणाली 200 रुपये द्या. आपल्याला टेन्शन येते, आई देत नाही लवकर 200. मावशी आता 100 ठेवल्यानंतर 100 मध्ये का? अर्ध्यातनी अर्धी पगार घेते येते तिच्या मंथली पेमेंटच्या. लक्षात येतं का? ड्राफ्ट हा वेगवेगळा असतो. तुम्हाला लॉजिकल आहे, शेवटी हे फायनान्स हा लॉजिकल आहे. तुम्ही असं पॅरामीटर फिक्स करून नाही शिकू शकत, त्याचं कॉमन सेन्स लावावं लागतं तुम्हाला ड्राफ्टमध्ये. तर तुम्ही जे ड्राफ्ट विचार करताय ते कंपनीनुसार असेल, फर्मनुसार असेल, त्यांची ड्राफ्ट घ्यायची फॅसिलिटी वेगवेगळी असेल. समजा की नाही समजा? ट्रान्झॅक्शन पण त्या हिशोबाने असतात ना प्रत्येकाचे. ओव्हरड्राफ्ट. नेक्स्ट काय? लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉक कळतं का तुम्हाला? लाईव्ह म्हणजे काय? जिवंत. ठीक आहे. लाईव्ह म्हणजे आपण म्हणतो की बाबा लाईव्ह टीव्ही बघतोय, म्हणजे काय? म्हणजे तिकडे चालू इकडे आपण बघतो, त्याला लाईव्ह टेलिकास्ट म्हणतात. लाईव्ह म्हणजे जिवंत. आता काय झाला, कंपनीचे लाईव्ह स्टॉक सुद्धा असू शकतात, फर्मचे लाईव्ह स्टॉक सुद्धा असू शकतात. लाईव्ह स्टॉक म्हणजे काय? स्टॉक म्हणजे ऍसेट, स्टॉक म्हणजे अशी वस्तू ज्याची आपण देवाणघेवाण करू शकतो, है ना. आता लाईव्ह स्टॉक म्हणजे काय? जसं की गाय आहे, म्हैस आहे, बैल आहे, स्टॉक आहे, पण लाईव्ह मध्ये जिवंत आहे. करतात ना, खरेदी विक्री होते ना याची सुद्धा. तर कंपनीची सुद्धा माहित नाही कोणती कंपनी, पण त्या कंपनीकडे लाईव्ह स्टॉक आहे. ठीक आहे, ठीक आहे. लाईव्ह स्टॉक म्हणजे असा स्टॉक जे जिवंत आहे. मग तो ऍसेट आहे का नाही? विकू शकतात का नाही? विकू शकतात ना, तर त्याला म्हणतात ऍसेट्स. लाईव्ह स्टॉक कुठे येणार? आले का बघा बरं. लाईव्ह स्टॉक. ओके, कळलं लाईव्ह स्टॉक म्हणजे काय? ठीक आहे. नेक्स्ट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. कंपनीला सुद्धा प्रिंटिंग स्टेशनरी करावी लागते ना. ते कंपनीला लेटर पॅड बनवावं लागतं, फॉर्म्स बनवावे लागतात वेगवेगळे, है ना. स्टेशनरी लागते, वही, पेन्सिल, रबर, नोटबुक, सगळंच लागतं ना. स्टेशनरी, कॅल्क्युलेटर सुद्धा लागतं कंपनीमध्ये. हे सगळे जे आहेत छोटे छोटे खर्च आहेत ना, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. मग ते आपलं इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे? लिहू का मग? प्रिंटिंग अँड
स्टेशनरी. कळालं? नेक्स्ट आयटम सांगा. बँकेत कॅश ठेवलाय, स्वतःकडे नाहीये. कुठे ठेवलाय? बँकेत. पैसे आपली इन्कम आहे, बरोबर, पण बँकेत आहे, म्हणजे ती आपली ऍसेट आहे. कळालं का? बँकेच्या अकाउंटवर भेटणारा व्याज हा इन्कम आहे. परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. इंटरेस्ट ऑन बँक डेपॉझिट आहे ना, हा तुमचा इन्कम आहे, पण बँकेत ठेवलेला कॅश हा इन्कम नाहीये, कारण की तो तुम्ही कमवला नाही, तो फक्त ठेवलाय तुम्ही, ऍसेट आहे ती तुमची. कळलं का? कॅश ॲट बँक काय आहे? ऍसेट. त्याच्यावर भेटणारं व्याज काय आहे? इन्कम. म्हणून कॅश ॲट बँक कुठे येईल? लिहू का? कॅश ॲट बँक. ओके, क्लियर है? समझा कि नहीं समझा? नेक्स्ट, रेंट रिसिव्ड. इन्कम एक्सपेंडिचर ऍसेट लायबिलिटी. सांगा लवकर. नक्की रेंट भेटलाय, रिसिव्ड म्हणले. रेंट पेड राहिला असतं तर एक्सपेंडिचर. रेंट रिसिव्ड आहे, असू शकते ना. कंपनीची स्वतःची एखादी जागा असेल, एखादा वेळ हाऊस असेल, एखादं गोडाऊन असेल, एखादी बिल्डिंग असेल, ती भाड्याने दिली कंपनीने, तिला भेटणार व्याज इन्कम. रेंट रिसिव्ड. नेक्स्ट, रिपेअर्स अँड मेंटेनन्स. काय आहे सांगा बरं मला. एक्सपेंडिचर आहे. बुक मध्ये सुद्धा चूक होऊ शकते. एक्सपेंडिचर आहे का मला व्यवस्थित सांगा. नक्की बरोबर आहे. रिपेअर अँड मेंटेनन्स म्हणजे एक्सपेंडिचर. का बर? कंपनीला कामकाज चालवण्यासाठी रिपेअर. हे लाईट खराब झाले, फॅन खराब झाले, बल्ब खराब झाले, मशीन खराब झाले, रिपेअर. किंवा ऑइलिंग करावे लागते मशिनरीला. मेंटेनन्स, रिपेअर म्हणजे खराब झालं तर, मेंटेनन्स म्हणजे खराब होण्याच्या अगोदर. दोन्ही काही असू द्या, खर्च तर लागतं ना रे. लागतं का नाही लागतं? मेंटेनन्स करायला आणि रिपेअर करायला. म्हणून तो काय आपला चला नेक्स्ट सांगा. कॅरेज काय आहे? हा, फ्रेट म्हणजे काय ते सांगतो. थोडस मिसकम्युनिकेशन झालं, परत एकदा रिपीट करतोय, लक्ष द्या. फ्रेट म्हणजे काय? लोडिंग अनलोडिंग. परत एकदा सांगतो, फ्रेट माझ्याकडून थोडस मिसकम्युनिकेशन झालंय. आणि कॅरेज म्हणजे वाहन. कळलं का? लक्षात आलं. आणि फ्रेट म्हणजे त्याला आणण्यासाठी लागणारा टॅक्स किंवा लेबर चार्जेस. ते येता टोल टॅक्स लागतं ना, ते वेगळे भरावं लागतात ना. फ्रेट. कॅरेज म्हणजे काय? गुड्स कॅरियर म्हणतात बघा, ट्रकवर लिहिलेलं असतं गुड्स कॅरियर. कॅरेज म्हणजे वाहन भाडे, आणि फ्रेट म्हणजे सुद्धा टॅक्सेस वगैरे त्याच्यासोबतच असतात, पण ते वेगळे द्यावे लागतात. वाहन भाडं वेगळं ठरवलेलं असतं. तुम्ही गाडी बुक केलात, फिरायला निघालात, तर टोल टॅक्स कोण भरतं? आपल्या एक्सपेंडिचर मध्ये येतं ते, है ना. फ्रेट सुद्धा खर्च आहे, कॅरेज सुद्धा खर्चच आहे, फक्त वेगवेगळ्या प्रकारचे खर्च. कुठे आहे ना कॅरेज. कळालं ना? थोडंसं इथं लक्ष द्या. नेक्स्ट, आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचं आहे, दिला नाहीये. आउटस्टँडिंग म्हणजे काय? राहिलाय, द्यायचं राहिलंय. म्हणतो ना आपण, माझं भाडं भरायचं राहिलंय, म्हणजे आउटस्टँडिंग. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग रेंट काय? देणं, दिलंय का? म्हणून कुठे येईल? लायबिलिटी. लिहू आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट काय? लायबिलिटी. कळालं का? नेक्स्ट, कमिशन रिसिव्ड.
इन्कम आहे ना, रिसिव्ड आहे, कुठे येणार इन्कम. इथं जर पेड शब्द राहिला असता तर एक्सपेंडिचर झाला असता. रिसिव्ड आहे म्हणून इन्कम. नेक्स्ट बँक लोन. लोन घेतलंय बँकेतून, द्यायचेत ना, दिल्यानंतर काय झालं बँक लोन. नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी बिल. काय हो तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल? इलेक्ट्रिसिटी बिल आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी बिल राहिलं असतं तर लायबिलिटी आहे, पण खर्च झालाय ना, आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी बिल राहिलं असतं तर लायबिलिटीला आलं असतं. जसं आउटस्टँडिंग रेंट आहे, रेंट राहिलं असतं तर मी एक्सपेंडिचरला लिहिलं असतं. आउटस्टँडिंग शब्द आला म्हणून लायबिलिटी, कारण की द्यायचं आहे, दिला नाहीये. आणि इलेक्ट्रिसिटी बिल तर दिला ना आपण म्हणून खर्च. आणि शेवटचं काय कॉपीराइट. गुडविल जसं ऍसेट आहे तसाच कॉपीराइट सुद्धा ऍसेट आहे म्हणून कॉपीराइट ऍसेट. इथं आपण इलिस्ट्रेशन नंबर 5 संपवतोय. बाकीचे पॉइंट्स नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.